13 मे मंगळवार. आता आजसाठी एक गोष्ट आपल्याला समजावं लागेल की आजचा मंगळवार आहे, काल सोमवार झाला, पण काल मार्केटनं आजच्यासाठी बेस काय क्रिएट केलं, ऑब्झर्वेशन काय क्रिएट केलं की काल आपण पाहिलं किंवा मार्केटनं इथं 3 बिहेवियर सोडले, फर्स्ट, सेकंड, थर्ड. ठीक आहे, 3 बिहेवियर इथं कंप्लीट झाले. मार्केट जेव्हाही याला ब्रेक करून किंवा 50%च्या झोनवर येईन किंवा तिथून इंडिकेशन देईन वन साइडेड जाईन, तर आपल्याला तिकडे जर एंट्री भेटत असेल तर आपल्याला तिकडे फाईन करायची आहे. इथं तर आता मार्केट एकदम संपेपर्यंत 50%च्या झोनवर नाही आलं तर काल, तर ठीक आहे, त्याच्या खालूनच मार्केट आता 13 मेले म्हणजे आजच्या दिवशी ओपन झालं. तर इथे मार्केटनं क्रिएट काय केलं म्हणजे एक आपला एक व्हिजन क्लिअर झालं की आपल्याला बा मार्केट बाईंगला जाऊ शकते. 50%च्या झोनवर जर आपल्याला येऊन प्रॉपर एंट्री जर तिथे दिली तर आपल्याला तिथं ट्रेड घ्यायचा आहे. तर ठीक आहे, चला पाहू आज झालं काय 13 मे. तर ठीक आहे, 8 वाजेपर्यंत मार्केट आपण इथं ऑब्झर्व केलं. मार्केटनं सगळ्यात पहिले क्रिएट काय केलं, बाईंगले गेलं, स्विंग क्रिएट केलं, त्याच्यानंतर लोले वन साइडेड पडलं. तर वन साइडेड पडलं, पण हे फेक मोमेंट टाईपने पडलं, कारण की हे जर फेक मोमेंट असती तर याला रिजेक्शनले याला क्लोजिंगने दिली. त्या ज्यांना आपण इथं गणलो की आपण इथं बा बाईंगले डायरेक्ट ट्रेड बनवू शकत नाही, तर इथून आपण ट्रेड बनवला असता किंवा हा इथूनच बनवला असता बा, किंवा 50%च्या झोन आल्यावर इथं बनवला असता. पण हे जे याला क्लोजिंग दिली त्या ज्यांना आपण इथं जरासं वेट केलं की आपण डायरेक्ट ट्रेड नाही घेतला. ठीक आहे, इथून आता हे मोमेंट धरली, आपण इथून काउंट करू. ह्या मोमेंटमधला हा फर्स्ट स्विंग इथं क्लोजिंग आली, हा सेकंड स्विंग. पण हा ना थर्ड जो स्विंग क्रिएट केला तर हे बिहेवियरच म्हणायला लागणार, कारण की फर्स्ट सेकंड याच्यात गॅप देऊन दिला म्हणून हे थर्ड झालं. डे हाय घेतला तिथून आणि याच्यात एवढी मोठी गॅप करून डे हायमध्ये क्रिएट करून हा स्विंग, याची पण लिक्विडिटी आणि हा स्विंग म्हणजे याचं आणि याचा आता काही घेणं नाही, हा मेन स्विंग आहे. याला जर मार्केट वरती जाऊन जर आपल्याला इंडिकेशन देऊन राहिलं सेल साईडचं तर ते लो घेईन. आणि जसं की आपण काल पाहिलं बिहेवियर सोडलं तर मार्केटनं 50%चा झोन जर आपण इथून पाहतो तर मार्केटनं काय केलं, इथं आलं, इथं डायरेक्ट रिजेक्शन क्रिएट केलं मोठ्याच्या मोठं, पण आपण इथं ट्रेडने घेतला, अजून थोडासा क्रिएट केला आणि ह्या रिजेक्शनले ब्रेक केला. म्हणजे एक आपल्याला इशारा असा देऊन दिला आहे मार्केटनं की बा 50%च्या झोनवर बाईंगले आलं असतं, तिथून बाईंगले झाले पाहिजे होतं, पण त्याने तिथे एसेल दिलं. म्हणजे तिथं आपल्याला दाखवलं काय मार्केटनं की मी सेल साईडला जाऊ शकतो. आणि आपल्याला डेली ॲनालिसिस काय सांगून राहिली इथं, दिवसाची जोक आहे तोवाली की बा हो यानं गॅप क्रिएट केलं, ह्याला स्विंगले कधीही वरती जाऊनही जर इंडिकेशन देऊन राहिलं याला बिना ब्रेक करताही तरी मार्केट सेल साईडला जाऊ शकते. कारण की याचं जे करायचं होतं यानं केलं, याला चिपकून नाही केला हा स्विंग, याच्यात गॅप केली, याला चिपकून केला असता. त्याच्यानंतर जर आपल्याला इथं 50%च्या झोनवर कालपासून जर मोजलो असतं आपण, तिथून एंट्री दिली असता, आपण तिकडे ट्रेड घेतला असता. पण यानं तसं काहीच नाही केलं, यानं फुल इंडिकेशन आपल्याला दाबून सेल साईडचं दिलं आहे इथं. तर मग काय, जसा हा स्विंग आला इमिडिएट इथं रिजेक्शन आलं, तसंच आपला प्रॉपर इथंच ट्रेड हा पळाला पाहिजे आणि डेचा 50%चा टार्गेट असायला पाहिजे. पण आपण इथं जरासा वेट केला, अजून हा स्विंग क्रिएट केला, पाहिलं बाईंगले अजून एक स्विंग क्रिएट करते काय, पण हा इथूनच मुळला, यानं ह्या स्विंगमध्ये रिजेक्शन आणि क्लोजिंग दिली. आपण इथून डेच्या 50%चं हे टार्गेट घेतलं, कारण की लोसाठी आपण एकदम नाही जायचं, पाहायचं पहिले क्रिएट काय करते मार्केट. होऊ शकते 50%च्या झोनून इमिडिएट तिथं येऊन टच करून आपल्या क्लूला किंवा घुमू पण शकते मार्केट. पण ठीक आहे, आपण इथं हा ट्रेड एक्झिट केला 50%च्या झोन. मग 50%च्या झोनवर इथं मार्केट आलं, मग त्याच्यात येऊन आपल्याला डायरेक्ट जर क्लोजिंग दिली असती सेल साईडनं तर आपण अजून अगेन लोसाठी ट्रेड टाकला असता, पण तसं काहीच झालं नाही. एक लिक्विडिटी घेतली, त्याच्या अगेन क्लोजिंगमध्ये पण लिक्विडिटी घेतली, मग थर्डमध्ये क्लोजिंग आली इथं. पण थर्डमध्ये क्लोजिंग कशी आली किंवा याने याची लिक्विडिटी घेतली पण सेकंड कॅन्डलमध्ये क्लोजिंग आली. ठीक आहे इथपर्यंत. मग ह्या कॅन्डलले इमिडिएट ग्रीन कॅन्डलनं क्लोजिंग निघालं, याच्यानंतर अजून एक रेड कॅन्डल आली. आता हेच कॅन्डल इथं मेन आहे आपल्यासाठी की बा ठीक आहे, इथून आपल्याला इंडिकेशन फुल देऊन दिलं आहे ना की हे सेल साईड जाऊ शकते. पण आपल्याला वरते ह्या दोनमधून एका याच्यात एंट्री नाही भेटल्याच्या ना आपण इथं थोडं वेट केलं किंवा बाईंगले पुलबॅक घेऊ शकते. पुलबॅक यानं तसंच केलं, जे खराब गोष्ट असते बाईंगले जासाठी यानं थेस केली, वन साइडेड गेलं, वरती जाऊन बंबा दिला, त्याच्या वरती जाऊन यानं हे जरासं वरती गेलं. इथून जर हे बंबा देऊन जर हे यानं सेल साईडचे एक रिजेक्शन क्रिएट केलं असतं तर आपण इथं डायरेक्ट एंट्री घेतली असती लोसाठी, डे लोसाठी. पण ठीक आहे, यानं जरासं इथं वेट करायला लावला, मग इथं वेट करायला लावला. मग हे जे यानं वरती जाऊन जे रिजेक्शन क्रिएट केलं इथं, आपण थोडा इथं ट्रेड घेतला. तसं तर यानं जे डायरेक्ट हा स्विंग घेतल्याच्या नंतर जर एंट्री दिली सेल साईडची थेच प्युअर असती. पण ठीक आहे, इथं समथिंग्स हॅपनिंग. आता काहीतरी इथं अल्ला गुंडाल की मार्केट वर गेलं बा, रिजेक्शन्स क्रिएट करत, जसं की इथूनच झाले पाहिजे होतं जर त्याला एकदम वन साइडेड लो घ्यायचा असता तो.
पण ठीक आहे, आपण तरी इथं एंट्री घेतली, डे लोसाठी टार्गेट लावलं. आता हे जसं इथं मार्केटवर गेलं तसंच यानं सेल साईडच्या इकडे पळायला पाहिजे होतं वन सायडेड, पण हे इथं भंगलं, इथं हे भंगलं, वन सायडेड नाही गेलं. तर इथं हे जर भंगलं तर आपली इथं लाईटं लागली की बा मार्केट बा काही करू शकते. याच्यात आपल्याला मार्केटचं बिहेवियर पाहावं लागेल ह्या मूव्हमेंटमध्ये. इथं भंगलं ना, इथं आपण हा ट्रेड एक्झिट मारून टाकला. इथं हे जसं भंगलं तसं मग इथं आपण वेट काय केला, याच्यात बिहेवियर काय क्रिएट करते मार्केट. आता याच्यात आपल्याला 3 बिहेवियर लागले, नंतर आपण सेल साईडच्या इकडे ट्रेड घेऊ. तर पहिला स्विंग, दुसरा स्विंग, तिसरा स्विंग, 3 स्विंग आपल्याला बॅक टू बॅक दिले. फेक मुवमेंट दिली, इमिजिएट सेल साईडले क्लोजिंग दिली. आपण इथं ट्रेड घेतला, याच्यावर एंट्री, याच्यावरती एस एल लावला, पण तिथं आपलं एस एल हिट झालं. मार्केट जरा वायचत होतं कारण की तिथून नवीन दिवस उघडला म्हणून ते वरती जाऊन मग त्याने सेल साईडचे इंडिकेशन देऊन पण त्याचंही एस एल घेऊन त्या क्लोजिंगचं मग मार्केट पडलं. तर असा आजचे 3 ट्रेड होते, एक कॉस्ट, एक टार्गेट, एक एस एल.